नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्स आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। तर मित्रांनो, अजून एका सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि तरुणांसाठी ही सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असणार आहे। ही जी सरकारी नोकरी आहे ती मित्रांनो महाराष्ट्र शासनाची विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय लातूर या संस्थेची आहे। या संस्थेमध्ये तुम्ही पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत आणि उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील तसेच शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जी आहे ते आपण सविस्तर पद्धतीने या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, ही संस्था आहे ती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथील ही भरती आहे। तर मित्रांनो, यामध्ये एकूण 13 पदांचा समावेश आहे। यामध्ये कक्ष सेवक पासून 2वी पर्यंत सर्व गट ड चे पदे आहेत। त्यांची वेतन श्रेणी आपण जाणून घेऊयात आणि प्रत्येक पदाचे किती रिक्त पदांची संख्या आहे याची पण आपण माहिती जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम कक्ष सेवक पद आहे, याचं S1 म्हणजे 15,000 ते 47,700 ही वेतन श्रेणी आहे। रिक्त पदांची संख्या जी आहे जी 36 आहे। बाह्य रुग्ण विभाग सेवक वेतन श्रेणी S1 लेवल, रिक्त पदांची संख्या 5 आहे। शिपाई S1 वेतन श्रेणी आहे आणि रिक्त पदांची संख्या 10 आहे। माळी S1 वेतन श्रेणी आहे आणि रिक्त पदांची संख्या 1 आहे। स्वयंपाकी रिक्त पदांची संख्या 4 आहे। वेतन श्रेणी जी आहे ती S3 लेवलची आहे, 16,600 ते 52,400। शहकिरण सेवक S1 लेवलची वेतन श्रेणी आहे, 1 रिक्त पद आहे। प्रयोगशाळा परिचर पण S1 लेवलची वेतन श्रेणी आणि 1 रिक्त पद आहे। रक्तपेढी परिचर या पदाचे S1 लेवलची वेतन श्रेणी आणि 1 रिक्त पद आहे। तसेच अपघात विभाग सेवक S1 लेवलचं वेतन श्रेणी आहे 15,000 ते 47,600 आणि रिक्त पदांची संख्या जी आहे ती 4 आहे, तुम्ही पाहू शकता। आणि सहाय्यक स्वयंपाकी रिक्त पदांची संख्या 4, S1 लेवलचं पेमेंट। पहारेकरी S1 रिक्त पदांची संख्या 5। न्हावी हे रिक्त पदांची संख्या 4, S3 लेवलचं पेमेंट आहे 16,600 ते 52,400। आणि धोबी यामध्ये तुम्ही पाहू शकता S1 रुपये 15,000 ते 47,600। एकूण रिक्त पदांची संख्या आहे 3। या भरतीचा अर्ज करण्याचा कालावधी आहे तो आपण जाणून घेऊयात। त्याचबरोबर सिलेबस काय आहे तो पण जाणून घेऊयात आणि एक्झाम पॅटर्न काय आहे तो पण आपण जाणून घेणार आहोत। शैक्षणिक अर्हता कोणती आहे ते आपण जाणून घेऊयात। या भरतीसाठी शैक्षणिक अर्हता जी आहे ती माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। तुम्ही पाहू शकता या पदासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे तुमची 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। ही या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे। तसेच इथून पाहू शकता पात्रतेमध्ये वयोमर्यादा जी आहे ते आपण जाणून घेऊयात। प्रवर्गानुसार आपण आवश्यक वयोमर्यादा जी आहे ती जाणून घेऊयात। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्ष पेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी तुम्ही पाहू शकता 18 ते 43 ही वयोमर्यादा आहे आणि पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष वयोमर्यादा आहे। कमाल वयोमर्यादा जी आहे ती 55 वर्ष राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर खेळाडू उमेदवारांसाठी 43 इतकी उच्चतम वयोमर्यादा असणार आहे। दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा सरसकट 45 वर्ष इतकी राहील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा जी आहे ती कमाल वयोमर्यादेबाबत 45 वर्षापर्यंत सवलत राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि माजी सैनिकांसाठी 45 वर्षापर्यंत कमाल वयोमर्यादा असणार आहे। त्यानंतर आपण परीक्षेचे स्वरूप काय आहेत त्या अनुषंगिक सूचना जे आहेत ते आपण जाणून घेऊयात। यामध्ये पदांचे नाव आणि ते सब्जेक्ट काय आहेत ते पण आपण जाणून घेऊयात। यामध्ये गट ड वर्ग 4 चे एकूण जे पदे आहेत त्याची ते सर्व नावे आहेत, तुम्ही पाहू शकता। सर्व पदांसाठी परीक्षेचे स्वरूप जे आहे ते एकच आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये मराठी हा जो सब्जेक्ट आहे तो असणार आहे। सर्व पदांसाठी मराठी सब्जेक्ट असणार आहे, इंग्रजी सब्जेक्ट असणार आहे, त्याचबरोबर सामान्य ज्ञान असणार आहे, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असणार आहे आणि एकूण हे 4 विषय तुम्हाला असणार आहेत मित्रांनो। यासाठी मराठीसाठी 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, तसेच इंग्रजीसाठी पण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञानासाठी 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी आणि अंकगणितसाठी 25 प्रश्न 50 गुण। एकूण गुण जे आहेत ते तुम्ही पाहू शकता। प्रश्नांची संख्या एकूण 100 आहे आणि गुणांची संख्या एकूण 200 आहे आणि परीक्षेचा कालावधी जो आहे तो 2 तास म्हणजेच 120 मिनिटे असणार आहे। यामध्ये अभ्यासक्रम आपण जाणून घेऊयात। या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आहे मराठी भाषा, इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञान। तर मित्रांनो, मराठी भाषेमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह
वाक्यरचना तुम्हाला विचारण्यात येणार आहे, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे हे तुम्हाला विचारण्यात येणार आहेत। मराठी विषयासाठी, इंग्रजी भाषेसाठी कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, युजेस ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस हे तुम्हाला विचारण्यात येणार आहेत। आणि इतिहासमध्ये आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा हा विचारण्यात येणार आहे। भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासक्रमासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी भूगोलाच्या विषयाबाबतीत तुम्हाला विचारण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, हा जो सब्जेक्ट आहे सामान्य ज्ञान, या सामान्य ज्ञान जो सब्जेक्ट आहे यामध्ये तुम्हाला किती सब्जेक्ट आहेत तुम्ही पाहू शकता। सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला इतिहास विचारले जाणार आहे, भूगोल विचारले जाणार आहे, अर्थव्यवस्था विचारले जाणार आहे, त्याचबरोबर चालू घडामोडी विचारले जाणार आहेत, राज्यशास्त्राबाबतचे प्रश्न विचारले जाणार आहेत, सामान्य विज्ञान विचारलं जाणार आहे, त्यानंतर अंकगणित पण विचारलं जाणार आहे। अंकगणितचा सेक्शन जो आहे तो सेपरेट असणार आहे। सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला इथे पाहू शकतात इतिहास पासून ते राज्यशास्त्रापर्यंत तुम्हाला आणि चालू घडामोडी, अर्थव्यवस्था, भूगोल हे सामान्य ज्ञानमध्ये एवढे सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल। सामान्य ज्ञान या एका सेक्शनसाठी, एका विषयासाठी। त्यानंतर सामान्य विज्ञान, त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र इत्यादी जे विषय आहेत। आणि सिलेबस तुम्ही पाहू शकता, हा सामान्य ज्ञानासाठी सिलेबस होता मी आता सांगितलेला। त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता की इथे चालू घडामोडी महाराष्ट्रातील व महाराष्ट्रासह व भारतातील चालू घडामोडी विचारण्यात येणार आहेत। चालू घडामोडीची तयारी करताना तुम्हाला मागील 1 वर्षाची चालू घडामोडी करायची आहे। आणि अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी उपरोक्त अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी ही इयत्ता 10वी लेवलची असेल। तर मित्रांनो, हा जो अभ्यासक्रम आहे तो तुमचं SSC लेवलचं तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत। एकूण परीक्षेचा जो दर्जा आहे तो 10वी लेवलचा आहे। तर मित्रांनो, अंकगणितमध्ये गणित व बुद्धिमत्ता ह्याचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील। त्यानंतर मित्रांनो आपण पाहूयात परीक्षेचा जो दर्जा आहे तो भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा SSC परीक्षेच्या दरम्यान समान राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा SSC दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नाकरिता 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात येईल। या पदांकरिता मौखिक परीक्षा, मुलाखती घेण्यात येणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि या परीक्षेमध्ये उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला अर्ज करताना कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करणे आवश्यक आहे त्याची इथे यादी आहे। त्या डॉक्युमेंट्स आपण पाहून घेऊयात। कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत। प्रमाणपत्रामध्ये अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, आराखीव, महिला, मागासवर्गीय, अधोगती, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास रहिवासी प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, एकूण 15 डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला अर्ज करताना अपलोड करायचे आहेत। तसे इथे सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत। तर मित्रांनो, यामध्ये आरक्षणाबाबत काही माहिती असेल, तसेच डॉक्युमेंट्स बाबत काय माहिती असेल तर ह्या रिक्रुटमेंटच्या ही जी जाहिरात आहे या जाहिरातीची सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही अडचण येणार नाही। आणि केंद्र निवडताना तुम्हाला फॉर्म भरताना जे केंद्र आहे ते निवडायचे आहे। परीक्षा केंद्राबाबत तुम्हाला ते सूचना देण्यात आली आहे। प्रस्तुत परीक्षेकरिता परीक्षा केंद्राचा तपशील जो आहे तो या वेबसाईटवरती अपलोड केलेला आहे। https://www.vdgmclatur.org संकेतस्थळावरील सदर परीक्षेचा परीक्षा योजना पद्धती या सदरामध्ये उपलब्ध आहेत। आणि परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही अशी देखील सूचना त्यांनी सांगितलेली आहे। परीक्षा शुल्क भरणार आपण पाहूयात। पदाचे नाव जे आहे ते गट ड वर्ग 4 समकक्ष आवश्यक परीक्षा शुल्क जे आहे खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये
आणि राखीव प्रवर्गास, मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी 900 रुपये असणार आहे परीक्षा शुल्क भरणा। या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी काय असणार आहे तो आपण जाणून घेऊयात। अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो 20/8/2026 रोजी 17 वाजल्यापासून ते 10/9/2026 रोजी 17 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 10/9/2026 आहे आणि परीक्षा दिनांक व कालावधी जे आहे ते या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितलेले आहे आणि उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, या जाहिरातीच्या शेवटी पुढील प्रमाणे रिक्त असलेल्या पदांची स्थिती म्हणजे इथे कॅटेगरी वाईज तुम्हाला तपशील दिला आहे रिक्त पदांचा, तुम्ही पाहू शकतात। इथे पदनाम आहे आणि इथे कॅटेगरी आहेत। या प्रवर्गानुसार तुम्ही इथे पाहू शकतात कोणत्या ठिकाणी किती रिक्त पदे आहेत हे जाहिरातीच्या शेवटी दिलेले आहे। आणि त्यानंतर मित्रांनो इथे नॉर्मलायझेशन पॅटर्न जो आहे तो दिलेला आहे। परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना इथे दिलेल्या आहेत। पोस्ट नेम आहे आणि विषय आहेत। त्यानंतर तुम्हाला इथे ग्रुप नेम आहे, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी असे सेक्शन असणार आहेत आणि त्या सेक्शननुसार तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत। तुम्ही हा तक्ता पाहून घ्या कारण की ह्यानुसारच तुमची एक्झाम होणार आहे। आणि अबाउट नॉर्मलायझेशन जे आहे तो इथे नॉर्मलायझेशनचा त्यांनी फॉर्म्युला दिला आहे। या फॉर्म्युलानुसार तुमचं जो स्कोर आहे एक्झामचा तो नॉर्मलाइज होणार आहे आणि यानुसार मेरिट लिस्ट तयार होणार आहे। तर माहिती होती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर या संस्थेतील भरतीबद्दलची। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।